नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व शांतीदूत, विश्व वंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानं पियदस्सी धम्मदायाद, महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व, विश्वरत्न, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, द ग्रेटेस्ट इंडियन, या भारताचे संवैधानिक राष्ट्रपिता, जग बदलणारा बाप माणूस, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या बोधिसत्वाची सावली, त्यागमूर्ती समर्पिता माता रमाई, या महामानवांप्रती, या तीनही महामानवांना अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न बौद्ध उपासक तसेच उपासिका, गाव इंजाळा, तालुका देवळी, जिल्हा वर्धा या छोट्याशा गावामध्ये आयुष्यमती उपासिका, आईचं नाव काय म्हटलं, सविताई दिघाडे, आयुष्यमान नानाजी दिघाडे, शुभम आणि प्रीतम, आणि या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित करणारे अमित भाऊ नारे आणि आयुष्यमती संघमित्राई नारे या परिवारांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलेलं आहे। या तसेच नोबेल ट्रूथ या युट्यूब चॅनलचे सर्व दर्शक, उपासक, उपासिका यांच्याही प्रति मी मंगलाची कामना करतो। सगळ्यांनी तीनदा साधू साधू म्हणा। माझा आवाज येत आहे तुमच्यापर्यंत? आता खाली हात ठेवा। आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे या दिघाडे परिवारामध्ये हा गृहप्रवेशाचा कार्यक्रम आहे। आपल्याला माहित आहे की गृहप्रवेश म्हणजे काय, तर काही लोक त्याला वास्तू शांती म्हणत असतात, बरोबर आहे की नाही। आता वास्तू शांती म्हणत असताना काही जे हिंदू बांधव आहे ते काही ब्राह्मण लोकांकडे जातात, मग घर बांधायच्या अगोदर घराची दिशा उत्तर असावी का दक्षिण असावी का पूर्व असावी का पश्चिम असावी या संदर्भात ते ब्राह्मणाकडून सगळं ते काढून आणत असतात, बरोबर। परंतु बौद्ध धर्मामध्ये दिशांना अजिबात काही महत्व नाही। भगवान बुद्धांनी सिगाल सुत्तामध्ये ज्या काही दिशा सांगितल्या त्या दिशा वेगळ्या आहे, मी ते माझ्या वेगळ्या प्रवचनामध्ये मांडलेले आहे। दिशा म्हणजे काय, तर भगवान बुद्धांनी ते सिगाल सुत्तामध्ये सांगितलं आहे की पूर्व दिशा समजून माता पित्यांची पूजा करा आणि पश्चिम दिशा समजून पत्नीची आणि मुलाबाळांची पूजा करा। पूजा करा म्हणजे सन्मान करा, गुणगौरव करा, आदर करा। ते मी माझ्या वेगळ्या प्रवचनामध्ये सिगाल सुत्तामध्ये ते मांडलेलं आहे। परंतु बौद्ध धर्मामध्ये वास्तू शांती आपण नाही म्हणत, आपण त्यांना गृहप्रवेश असं म्हटलं पाहिजे। काय म्हटलं पाहिजे, तर गृहप्रवेश म्हणजे काय, तर गृह म्हणजे घर होत असते। आपल्याला माहित आहे की तथागत भगवान बुद्धांनी मगध प्रांतामध्ये एक ठिकाण होतं, श्रावस्तीच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचे जे वर्षावास भगवान बुद्धांनी केले होते ते राजगृह या ठिकाणी केले होते। कुठे, राजगृह। आणि हे राजगृह बुद्धिस्ट नाव होतं। आणि एक गोष्ट लक्षात घ्या, माझा आवाज येतो का तुमच्यापर्यंत? मागच्या बाय बडबड करत आहे। तर राजगृह हे बुद्धिस्ट नाव आहे, ते बौद्ध धर्माचं एक प्रचार प्रसाराचं केंद्र होतं, बुद्धाच्या जीवनाशी ते संबंधित होतं। आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याच्या अगोदरच, नीट लक्षात द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेण्याच्या अगोदरच मुंबईला दादर चौपाटीला, त्यावेळी त्याला हिंदू कॉलनी म्हणायचे, तिथे बाबासाहेबांनी एक बंगला बांधला होता आणि त्या बंगल्याला नाव काय दिलं होतं, बुद्ध धम्माची दीक्षा घ्यायचीच आहे बाबासाहेब, पण त्याला बुद्धिस्ट नाव दिलं आणि ते नाव काय होतं बरं, राजगृह। आता राजगृह म्हणजे काय, तर राजगृह
हे मगध देशाची राजधानी होती. राजगृह म्हणजे काय तर राजांचं गृह, गृह म्हणजे काय तर घर. आपल्याला माहित आहे बुद्धाच्या काळामध्ये मगध देशाचा राजा कोण होता? बिंबिसार राजा, आणि त्याच्यानंतर त्यांचाच पुत्र अजातशत्रू. हे दोनही बुद्धिस्ट राजे होते. नीट लक्ष द्या. तर राजगृह, तुम्हाला माहित असेल की बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या मुलाचं नाव काय ठेवलं? राजरत्न. काय नाव ठेवलं होतं? माझा आवाज येत आहे तुमच्यापर्यंत बरोबर? तर राजरत्न हे नाव कोणाचं आहे? बुद्धांचंच एक नाव आहे. राजाचा रत्न म्हणजे कोणता राजा? शुद्धोधन राजाचा रत्न. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या शेवटच्या मुलाचं नाव राजरत्न ठेवलं होतं, आणि बंगल्याचं नाव बुद्धिस्ट राजगृह ठेवलं होतं. म्हणजे राजगृह आणि राजरत्न हे बुद्धाच्या बौद्ध संस्कृतीशी असलेले ते नाव बाबासाहेबांनी ठेवलेले होते, हे लक्षात घ्या. तर बाबासाहेबांनी जे मुंबईला, तुम्हाला माहित असेल रमाबाईनं किती दुःखाचे दिवस काढले होते, बरोबर आहे का नाही? रमाबाई भायखळ्याच्या स्टेशन मध्ये उघड्यावरच लग्न लागलं होतं. उघड्यावर म्हणजे आकाश फक्त साक्षीला होता, बरोबर आहे. आणि रमाईचं वय होतं 9 वर्षाचं आणि बाबासाहेबाचं वय होतं 14 वर्षाचं. सत्यशोधक पद्धतीने विवाह लागला होता भायखळ्याला, मुंबईला. वरतून पाऊस पडत होता. मी वय किती सांगत आहोत तुम्हाला? 9 वर्षाची रमाई आणि 14 वर्षाचे भिवा, म्हणजे नंतर ते बाबासाहेब बनतात. तर बाबासाहेबांचं आणि रमाईचं म्हणू आपण, त्यांचं लग्न पाण्यामध्ये लागलं आणि मच्छी मार्केटमध्ये भायखळ्याला दुर्गंध पडलेली होती. आज बाबासाहेबांच्या कृपेमुळे आपल्या बापाचं लग्न, भीमाचं आणि रमाचं लग्न पावसामध्ये लागलं, उघड्यावर लागलं, मच्छी मार्केटमध्ये लागलं. आज बाबासाहेबांच्या पुण्याईनं आपले लग्न मंगल कार्यालयामध्ये लागत आहे. कोणाची देण आहे? काय लागते आई तुला? काय मसाल्याची पुडी वगैरे? तर बसा ना. तर मी गोष्ट काय कोणाची सांगत आहोत तुम्हाला? आज तुमचे लग्न कुठे लागत आहे? मंगल कार्यालयामध्ये. आहे का नाही? आपल्या जीवनाचं सोनं केलं का नाही बाबासाहेबांनी? जे 33 कोटी देवी देवता करू शकले नाही ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. पण काही लोक बाबासाहेबाला बेईमान झालेले आहे, बरोबर आहे का नाही? मी तुम्हाला कोणत्या बंगल्याची गोष्ट सांगितली? मुंबईच्या राजगृह बंगल्याची. तुम्हाला माहित आहे रमाईनं किती दुःखाचे दिवस काढले. भायखळा मार्केट, मुंबईला डबक चाळ, पोळीबावाडी, अशा अनेक झोपडपट्टी परिसरामध्ये रमाईनं दिवस काढले. आणि माहित आहे का, जेव्हा राजगृह नावाचा बंगला बांधला बाबासाहेबांनी मुंबईला, जेव्हा दादरला तुम्ही कधी गेले तर बाबासाहेबांनी जो काही, माझा आवाज येत आहे तुम्हाला? मी शेवटून विचारणार आहोत, मी असंच बडबड करणार नाही, लक्षपूर्वक ऐका. तर बाबासाहेबांनी जो काही राजगृह नावाचा बंगला बांधला होता, तर त्या राजगृह बंगल्यामध्ये रमाईला जाऊन फक्त 3च महिने झाले होते. किती महिने? 3 महिने झाले होते. आणि रमाई 1935 ला रमाई मरण पावली, सोडून गेली. फक्त रमाईला त्या राजगृह बंगल्यामध्ये किती दिवस राहायला भेटलं? आणि आता तुम्हाला कसं बंगल्यामध्ये राहायला भेटून राहिलं, बरोबर आहे का नाही? ज्या रमाईनं उच्च शिक्षणासाठी बाबासाहेबाला म्हणजे गौऱ्या थापून, शेण गौऱ्या थापून, काड्या सरपण विकून, कोळसा विकून बाबासाहेबांच्या परदेश शिक्षणासाठी तिनं पैसा पाठवला. 4 लेकरं मरू दिली. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही. रमाईला टीबी वाढत गेला, बरोबर आहे का नाही? स्वतःसाठी, स्वतःच्या तब्येतीकडे, स्वतःच्याकडे लक्ष न देता रमाईनं सर्व आयुष्य कोणासाठी खर्च केलं? बाबासाहेबांसाठी. पण जेव्हा बाबासाहेबांनी राजगृह बंगला बांधला मावल्यांनो, तेव्हा रमाईला फक्त 3च महिने त्या राजगृह बंगल्यामध्ये राहता आलं. आणि रमाई 3 महिन्याच्या नंतर आपल्याला सोडून गेली. रमाईला तर त्या राजगृह बंगल्यामध्ये 3च महिने राहायला भेटलं, पण आज तुम्ही रमाई घरकुल मध्ये राहत आहे, बरोबर आहे का नाही? आणि आज इमारतीमध्ये, पक्क्या बिल्डिंग मध्ये राहत आहे. हे रमाईची पुण्याई आहे, हे लक्षात घ्या आपल्या जीवनामध्ये. तर बाबासाहेबांनी जो राजगृह नावाचा बंगला बांधला होता मुंबईला, तो बंगला माहित आहे का? पुस्तकासाठी, जगामध्ये पुस्तकासाठी, ग्रंथासाठी बंगला बांधणारा माणूस फक्त एकच आहे. त्या घरामध्ये माणसं कमी आणि ग्रंथ, पुस्तकं जास्त. म्हणजे राजगृह बंगला कशासाठी निर्माण केला बाबासाहेबांनी?
तो राजगृह बंगला बांधत असताना त्याची म्हणजे ते घर कसं असावं, त्याच्या रूमा कशा असावा, खिडक्या कशा असावा, त्याचे दार कसे असावे, ते कसं असावं, हे सगळं बाबासाहेबांनी इंग्लंड आणि लंडन सारखा तुम्हाला तो बंगला दिसेल, राजगृह बंगला. आणि तो माणसासाठी कमी आणि ग्रंथासाठी तो बंगला बाबासाहेबांनी बांधला होता. आपण बंगले बांधतो राहण्यासाठी, आहे का नाही, बांधतो का नाही, पण बाबासाहेब जगातला एकमेव माणूस आहे की राजगृह बंगला त्यांनी ग्रंथासाठी बांधला होता. आजही त्या राजगृह बंगल्यामध्ये काय आहे, पुस्तक आहे. लक्षात येत आहे माझं आलं. तर बाबासाहेबांचा पहिला बंगला कोणता, राजगृह बंगला, मुंबईला. कधी चैत्यभूमीला गेले तर आपण त्या ठिकाणी जात चला. पहा, मी बाबासाहेबांचे घर कुठे कुठे होते हे मी सांगतो. तर बाबासाहेबांचा दुसरा बंगला जेव्हा रमाई 1935 ला सोडून गेली, तर बाबासाहेबांनी पुणेमध्ये, पुणे नाही का, पुणे शहरामध्ये लोणावळा परिसरामध्ये सह्याद्री पर्वताच्या कुशीमध्ये तळेगाव दाभाडे नावाचे एक गाव आहे. कोणतं, देहू रोड पासून जवळच आहे, कधी जा. तळेगाव दाभाडे हे लोणावळा परिसरामध्ये आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. तर तळेगाव दाभाडेला बाबासाहेबांनी 80 एकर जागा घेतली होती. किती एकर, आता 80 एकर जागा कायच्यासाठी घेतली होती, नालंदा तक्षशिला सारखं बौद्ध विद्यापीठ, बुद्धिस्ट सेमिनरी त्या ठिकाणी निर्माण व्हावी यासाठी ते बाबासाहेबांनी घेतलं होतं. पण तळेगाव दाभाडेच्या जागेवर आज ब्राह्मणांनी कब्जा केलेला आहे. पण तळेगाव दाभाडेला बाबासाहेब अधूनमधून जायचे. त्या तळेगाव दाभाडेला बाबासाहेबांचा एक बंगला आहे, तळेगाव दाभाडेला पुण्याजवळ. तिथेही बाबासाहेब काही दिवस राहिले आणि तळेगाव दाभाड्याचा बंगला तुम्हाला पाहायला मिळेल. बाबासाहेबांचा तिसरा बंगला जो राजस्थानचे एक राजस्थान राज्यामध्ये एक सिरोही नावाचा एक जिल्हा आहे, सिरोही. या सिरोहीचा एक राजा होता. राजा म्हणजे एक चांगला सावकार व्यक्ती होता, सेठ माणूस होता. त्यांनी बाबासाहेबाला, जो दिल्लीचा अलीपूर रोड दिल्लीला सुद्धा एक बाबासाहेबाचा बंगला आहे, त्या बंगला सुद्धा आपण बाबासाहेबाचा पाहू शकतो दिल्लीला. आणि दुसरी गोष्ट, लंडनला सुद्धा हेनरी स्टील रोड लंडनला सुद्धा बाबासाहेबांचा बंगला आहे, लक्षात घ्या. पण हे सर्व बंगले बाबासाहेबांच्या एक प्रकारचे अभ्यासिका होत्या, लायब्ररी प्रमाणे. आणि बाबासाहेबांनी तिथे संविधान आणि अनेक ग्रंथाचं पठण केलेलं आहे. समजलं तुम्हाला. तर बाबासाहेबांच्या आज जे मांग महार आणि कुपाच्या बहार, असं तुम्ही ऐकलं का, ए बाबू मोबाईल बंद कर. मांग महार आणि कुपाच्या बहार हे शब्द ऐकले का तुम्ही, ऐकले ना. तर आज लक्षात घ्या, जे मांग महार आणि कुपाच्या बहार हे जे मन होती भारतामध्ये, तर आपले घर कसे होते, मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याच्या आधी आपले घर गवताचे होते, मातीचे होते, कुडाकाठीचे होते, असे आपले घर होते. म्हणून तुम्ही गाण्यामध्ये म्हणता ना, आज महारवाड्याचं भीमनगर झालं, आज झोपडीच्या जागी आला बंगला, असं गाण्यामध्ये म्हणता का नाही, झोपडीच्या जागी आला बंगला. बुद्धाकडे वळविले, लोक म्हणते 22 प्रतिज्ञेची भीमातू दीक्षा दिली, बुद्धाकडे वळविले. फक्त गाण्यामध्ये म्हणत आहे बुद्धाकडे वळविले, पण बुद्धाकडे तुम्ही काही वळले नाही. इतके वर्ष झाले बुद्ध विहाराकडे वळले नाही, धम्माकडे वळले नाही, आता 22 प्रतिज्ञाकडे वळले नाही. बरोबर आहे का नाही. तर आपले जे गवताची म्हणजे मनुस्मृतीच्या नियमानुसार आपली घरं कशी असावी, मनुस्मृतीने एक काळा कायदा लिहिला होता, अस्पृश्यांची शूद्रांची घरं ही गवताची, काडीची, कुटाची, मातीची असावी आणि शूद्रांच्या घराला दरवाजे नसले पाहिजे, हे मनुस्मृतीमध्ये लिहून होतं. आणि शूद्रांचे, अस्पृश्यांचे घर हे ठेंगणे असावे, त्यांनी कौलं टाकू नये, टीना पत्र टाकू नये, त्यांनी सिमेंटचे पक्के घर बांधू नये, मनुस्मृतीचा कायदा होता. जर आपण पक्क घर बांधण्याचा प्रयत्न केला तर मनुस्मृतीच्या काळ्या कायद्यानुसार आपले घर जाळून टाकल्या जात होते. तुम्ही खैरलांजीचं प्रकरण ऐकलंच असेल. म्हणून आज झोपडीच्या जागी जो बंगला आला तो कोणामुळे, आपले घर असे होते का, आज दिगाड्याचं किती मोठं लांबलचक घर बांधलंय, सगळ्यांचे घर या इंजाळ्याचे झालेले आहे, पण हे कोणामुळे, बाबासाहेबांमुळे. सांगा, 33 कोटी देव आणि 33 कोटी देव्या होत्या म्हणते भारतामध्ये, पण एकालाही दया आली नाही, एकही 33 कोटीतला पावला नाही, एकही पावली नाही. बरोबर आहे. मग कोण आलं,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जन्म घ्यावा लागला आणि काही बैमान लोक, गद्दार लोक आता तिकडेच चालले, ज्या देवी देवतांची दगडा धोंड्याची पूजा करता करता आमच्या बंद्या पिढ्या बर्बाद झाल्या, काहीच पावला नाही, धावला नाही, आता लोक तिकडे दगडा धोंड्याकडे चालले. काही या इंजाळ्यातले लोक तर त्या ख्रिश्चन मिशनरीकडे चाललेले आहे, काही लोक तर तिकडे त्या भिकाराम बाबाकडे जात आहे, अजूनही काही लोक अंधश्रद्धेकडे जात आहे. माऊल्यानं लक्षात घ्या, नाशिकला काळाराम मंदिराचा सत्याग्रह बाबासाहेबांनी 10 वर्ष केला. किती वर्ष? 10 वर्ष केला. मी तुम्हाला गोष्ट सांगतो, 10 वर्ष म्हणजे छोटी आहे का मोठी आहे? 10 वर्ष. 10 वर्ष म्हणजे छोटी नाही ना ही वर्ष. त्या नाशिकला काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला तर 10 वर्ष बाबासाहेबांना आणि महार अस्पृश्य लोकांना 10 वर्ष त्या नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये येऊ दिलं नाही. येऊ दिलं का? त्या अमरावतीच्या अंबादेवी मंदिरामध्ये येऊ दिलं नाही. लक्षात घ्या, 10 वर्ष नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये येऊ दिलं नाही, कारण आमचा मंदिर बाटते म्हणे, विटाळते म्हणे आणि आमचे देवही बाटते. कायच्यासाठी येऊ दिलं नाही? कारण तुम्ही अस्पृश्य आहात, नीच आहात, शूद्राती शूद्र आहात. तुम्ही जर आमच्या मंदिरामध्ये प्रवेश केला तर आमचे मंदिर कशा आहे? आमच्या मंदिरही बाटतात म्हणजे विटाळतात आणि आमच्या मंदिरातले देवही विटाळतात. 10 वर्ष बाबासाहेबाला येऊ दिलं नाही, लोकांना येऊ दिलं नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धर्माची काय दिलेली आहे? दीक्षा दिली आहे. म्हणजे आपल्याला 10 वर्ष येऊ दिलं नाही, बाबासाहेबाला 10 वर्ष येऊ दिलं नाही, दगड खावा लागला, रक्तबंबाळ झाले लोक आणि आता मंदिरात झाले मरमर करून राहिले. आता धम्मदीक्षा घेतल्याच्या नंतर तुम्हाला बुद्ध विहार धम्मदीक्षा नागपूरला, चंद्रपूरला दिल्याच्या नंतर, बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर, पंचशील दिल्यानंतर, 22 प्रतिज्ञा दिल्याच्या नंतर तुम्हाला इकडे तिकडे भटकण्याची काही गरज आहे का? गरज आहे का? तर तुम्हाला तर त्यांनी लाता मारून हाकललं पाहिजे ना. आता तुम्हाला असं जर म्हणलं तर चांगलं वाटणार नाही, कारण मी मोबाईल मध्ये बोलत आहो. लाता मारून हाकललं पाहिजे, तुमच्या दंडे घेऊन धावले पाहिजे ते लोक. का तुम्हाला तर बाबासाहेबांनी तर आता तो दीक्षाभूमी दाखवली आहे, तुम्हाला तर बौद्ध धर्म दाखवलेला आहे, बरोबर आहे का नाही? पण आता जायला पाहिजे का? पण काही लोक आजही मंदिरामध्ये जायला मरमर करून राहिले. लक्षात घ्या, आधी येऊ देत नव्हते, पण आता तुम्हाला मंदिरात येऊ देते ना ते लोक. येऊ देते, कारण त्याला माहित आहे यांच्या अंगावर चांगले कपडे आले, यांच्या अंगावर दागदागिने आले, याच्या खिशामध्ये आता नोटा मावत नाही, हे लोक आता दानपेटीमध्ये टाकू शकतात, म्हणून ते तुम्हाला मंदिरात येऊ देतात. आणि काही काही बहाल लोक म्हणते आता काय राहिलं, आता काय राहिलं, आता तर मंदिरात येऊ देते. मागा ना त्याच्या बायका पोरी, मागा ना. आता बौद्ध समाजामध्ये मुलांना मुली भेटत नाही, मागून पा, देते का आता? बरोबर आहे का नाही? मागून पा. काही राहिलं ना म्हणते. माऊल्यांना लक्षात घ्या, लक्षात घ्या, आज 135वी बाबासाहेबांची जयंती तुम्ही साजरी केली. शरीराचा विटाळ गेला, मनातला विटाळ कायमच आहे. अजून आहे, काय आहे? कायमच आहे. लक्षात घ्या, आज तुम्हाला माहित आहे ते उपवर्गीकरणाचं चालूच आहे, बरोबर आहे का नाही? सगळे दिल्लीकडे चालू आहे. तुम्ही म्हणजे आज आपल्याला, मी त्याच्या विषयावर बोलतो, मी 5-10 मिनिटं बोलतो आणि थांबतो. आज जे आपले गवताचे घर होते, तर आज पक्क्या इमारती, बंगला आला. कोणामुळे? हे घर बदललं, या परिवाराचं घर बदललं, जे तुमचे घर बदलले, या गवताच्या झोपडीच्या ठिकाणी काय आला? बंगला आला. तर कोणामुळे आला? बाबासाहेबांमुळे, बरोबर. नागपूरला बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याच्या अगोदर आपलं अन्न कोणतं होतं? आधीचं अन्न कोणतं होतं? आता कसे बपेचे ताट तुम्ही फेकून देता, लग्नामध्ये कसं पंचपक्वानाचं भोजन तुम्ही रोज खाता, बरोबर आहे का नाही? पण 56च्या आधी हे अन्न होतं का? मेलेल्या गुराढोराचं सडलेलं मांस, त्याला अन्न म्हणते का? आज तुम्ही तांदूळवाला जर आला तर तांदूळ विकता, तांदूळ खाले सापडत नव्हते. सांगा, आज तुमच्या घरी एवढं अन्न आहे. जे लोक मेलेल्या गुराढोराला उडत होते आणि मेलेल्या गुराढोराचं सडलं मांस खात होते, आज जे तुम्ही चांगलं अन्न खाताय, कोणामुळे? कोणामुळे? बाबासाहेबांमुळे. रमाबाईला कितीतरी दिवस उपाशी राहावं लागलं, बरोबर आहे का नाही? त्यांच्या मुलाबाळांना. बाबासाहेबांनी तर ब्रेडच्या तुकड्यावर अभ्यास केला. तुम्हाला माहित आहे कितीतरी दिवस उपाशी काढले. आज आपल्याला एवढं अन्न आहे तर आपण फेकून देतो. आजकालच्या तर तरुण बाया ज्या सुना आहे की नाही, अन्न फेकून देतात. लक्षात घ्या, जनावरांना चारा, पण नालीमध्ये अन्न नका टाकू, अन्नाचा विनियोग नका करू. भेटत नव्हता आपल्या लोकांना, लक्षात घ्या. आणि तिसरी गोष्ट, बाबासाहेबांनी धम्म दीक्षा घेतल्याच्या नंतर, बौद्ध धम्माची दीक्षा दिल्याच्या नंतर अन्न तर बदललंच. आपलं बदललं का नाही अन्न? आता त्या मेलेल्या गुराढोराचं मांस खातो का आपण? किती सुंदर अन्न खातो. आपल्या अंगावरचे कपडे बदलले. तुम्हाला माहित आहे, बाबासाहेब जेव्हा बॅरिस्टर बनून आले तर रमाबाईला फाटकं लुगडं घालून जावं लागलं. फाटकं म्हणजे शाहू महाराजांचा बक्षिसाचा फेटा घालून जावं लागलं.
बरोबर आहे. आणि म्हणजे रमाईनं कितीतरी आज तुमच्या घरी जाऊन बघितलं, तुमची अलमारी खोलली ना कपड्याची, तर अलमारीचे कपडे तुमच्या अंगावर येऊन पडते असे आहे, हे घालू का ते घालू, सारा सत्यानाश आहे. एवढे कपडे आहे तुमच्या घरामध्ये. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? आपल्याला कपडे भेटत नव्हते, चिंदी बाजारातले कपडे घालत होते. आता तर बाया किती साड्या घरामध्ये पडून आहे, निस्त्या त्या कपड्याच्या मागं लागलेल्या आहे. निस्त्या कपड्यासाठी पैसे खर्च करतो. चांगल्या कामासाठी पैसे खर्च करा. आपल्याकडे पैसे आहे तर कोणामुळे? बाबासाहेबांमुळे. म्हणजे कशाला मग हे करायचं आहे का नाही? उधळपट्टी नाही करायची, विनियोग नाही करायचा, योग्य ठिकाणी पैसा लावला पाहिजे. सांगा बरं, आपल्या अंगावर हे वस्त्र आले भारी भारी, लग्नामध्ये तुम्ही 4-5 साड्या घालता. नाहीतर पहिले लग्नामध्ये ज्या दिवशी घालून गेली ते बाई का थेट तिकडून घालून येत होती. आता लग्नाची साडी वेगळी, हळदीची वेगळी, रिसेप्शनची वेगळी, पावणे 5ची वेगळी, आहे का नाही? साडीवरच्या चपला मॅचिंग, ब्लाऊज मॅचिंग, आहे का नाही? आता घरातली एक चप्पल वेगळी, वावरातली वेगळी. पहिले तर लग्नातली चप्पल येत ते, आम्ही तर चपला चोरू बाबा, लग्नामध्ये भेटतच नव्हतं. खरी गोष्ट सांगत आहोत. आज तुम्हाला घरात चपला घालून राहिले आमची बाई, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? तर आज तुम्हाला जे वस्त्र, अंगभर वस्त्र भेटून राहिले, हे अंगभर वस्त्र तुमच्या अंगावर आलं, मोठ्या मोठ्या पैठण्या तुमच्या अंगावर आल्या, मोठे मोठे टाय कोट सूट बूट आले, हे कोणामुळे? मग भारतामध्ये एक देवी होती म्हणते ना नवरात्रीची, तिच्या अंगावर 9 दिवस 9 साड्या घालतात ना, चुनऱ्या. तिला आली का दया? मग अंगावर तर 9 दिवस 9 चुनऱ्या घालते. बाद एखादी टाकू दे हिच्या अस्पृश्य महारीन बाईच्या अंगावर. आली का तिला दया? आली का दया? आता बाया तिकडे जाते. बरोबर आहे का नाही? म्हणजे ना, सोन्यानं भरली ओटी, गाणं नुसतं म्हणत आहे 14 एप्रिलला, नाचत आहे आपल्या बाया. सोन्यानं ओटी भरली, सोन्यानं ओटी भरली का? तुमच्या ओटीत काही सोनं टाकलं का बाबासाहेबांनी? म्हणजे बुद्धाला सोनं म्हटलं आहे. हा बुद्ध आणि बुद्धाचा सोन्यासारखा धम्म तुमच्या ओटीत टाकला, म्हणजे तुम्हाला बुद्ध धम्माची दीक्षा दिली. बुद्ध आणि बुद्धाचा धम्म तुमच्या ओटीत टाकला. मग बाबासाहेबांना तर तुमची ओटी भरली ना, म्हणता ना तुम्ही, भीमानं ओटी भरली. तरी पण काही बाया नवरात्रीच्या ओटी भरायला चालल्या, आमच्या उपवास पकडायला चालल्या. पौर्णिमेचा उपवासच पकडणार नाही, पण उपवास पकडतात आणि तेलाचे तुपाचे दिवे जाळणं चालू आहे. आम्हाला तूप सापडत नव्हतं, तेल सापडत नव्हतं, आणि आम्ही आज हे घालत आहोत. तर मला सांगायचं हे आहे की आपल्या अंगावरचे जे कपडे बदलले, आपलं घर बदललं कोणामुळे? बाबासाहेबांमुळे. आपलं अन्न बदललं, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण. अन्न बदललं कोणामुळे? बाबासाहेबांमुळे. वस्त्र कोणामुळे? आणि आरोग्य. तुम्हाला माहित आहे बाबासाहेबांचे 4 लेकरं वेळेवर औषध न मिळाल्यामुळे ते मरण पावले, इलाज नाही झाला वेळेवर. आणि रमाईला खायला प्यायला भेटलं नाही, तिचा आजार टीबी, क्षयरोग वाढत गेला. बाबासाहेबांनी ठरवलं असतं ना माऊल्यानं, तर रमाईचा इलाज अमेरिकेमध्ये करू शकले असते. 4ही मुलं मरण पावले नसते, रमाई मरण पावली नसती, रमाईला अमेरिकेला घेऊन गेले असते, राणी सारखं ठेवलं असतं लेकरांना. परंतु बाबासाहेबांनी स्वतःच्या लेकराबाळाकडं, स्वतःच्या पत्नी रमाईकडे आणि स्वतःच्या तब्येतीकडे बाबासाहेबांनी लक्ष दिलं नाही. बाबासाहेबांनी सर्व लक्ष कोणासाठी दिलं? आपल्यासाठी, देशासाठी. आणि आपण काय म्हणतो, आमच्याकडे वेळ नाही. कल्पना करा, जर बाबासाहेबांनी असं म्हणलं असतं तर माझ्याकडे वेळच नाही, तर आपण कुठे असतो? आज आपण नालीतल्या किड्यासारखे जगत असतो. आजही आपण गावाच्या बाहेर असतो मावल्यांनो. मग आपलं हे अन्न जे बदललेलं आहे, हे जे वस्त्र, म्हणजे बाबासाहेबांच्या लेकरांना वेळेवर औषध नाही मिळालं. गंगाधर, रमेश, इंदूला, रमाईला आज आपण थोडस जरी बिमार पडलो तर आज आपल्याला औषधी आहे का नाही? औषधी आहे म्हणजे पैसे आहे इलाज करायला. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलामध्ये प्रसूतीपणाची रजा, गर्भवती बाई असेल तर तिला भर पगारी सुट्टी आहे. बरोबर आहे का नाही? हिंदू कोड बिलामध्ये आणि संविधानामध्ये नमूद करून ठेवलेलं आहे, लक्षात घ्या. तर हे आरोग्य कोणामुळे प्राप्त झालेलं आहे? त्यात कितीतरी आपले लोक मरत होते कुपोषणानं, कितीतरी 14 लेकरं आपण पाहिले आहेत त्या का, म्हणजे जास्त मुलं जन्माला येत होती आणि ते दगावत होती, त्याच्यामुळे जास्त मुलं होत होती. आज आपल्याला थोडस जरी आजारी पडलं तर आपल्याकडे औषधासाठी पैसे आहे. बरोबर आहे का नाही? आणि मी आता शेवटची गोष्ट सांगतो की शिक्षण. मनुस्मृतीच्या काळ्या कायद्यानुसार शिक्षणाचा अधिकार कोणाला होता? ब्राह्मणांना. स्त्रियांना नव्हता. ब्राह्मण बाई जरी असेल तरी तिलाही अधिकार नव्हता. आदिवासी बाई असेल तरी तिलाही नव्हता. आज आदिवासी बाई जे सती जात होत्या, आज आदिवासी बाई राष्ट्रपती झाले. कोणाची आहे? संविधानाची आणि हिंदू कोड बिलाची कमाल आहे माऊल्यांनो, लक्षात घ्या. जे 33 कोटी देवी देवता करू शकले नाही, ते कोण केलं? बाबासाहेबांच्या या
कलम केलेला आहे, लक्षात घ्या. म्हणून बाबासाहेबाला कधीही विसरू नका. म्हणून जे मी तुम्हाला सांगितलंय, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या पाचही गरजा मनुस्मृती नावाच्या काळा कायद्याने नाकारल्या होत्या, पाणी नाकारलं होतं. आज सन्मानाचं, ताट मानेचं, स्वाभिमानाचं जीवन कोणामुळे प्राप्त झालं? बाबासाहेबांमुळे माऊल्यांनो. आणि म्हणून आपल्या लक्षात हे असू द्या, बाबासाहेबांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला? मी हे सांगतो आणि थांबतो. काही लोक आजही ख्रिश्चन मिशनरीकडे जात आहे, बरोबर आहे का नाही? मला सांगा बरं, आज जे उपवर्गीकरण चालू आहे, आरक्षण उपवर्गीकरण, समजत आहे माझी भाषा तुम्हाला? मातंग लोक काय म्हणतात? मातंग बांधव, आमचाच बांधव आहे तो. मातंग बांधव म्हणतात आरक्षणाचं उपवर्गीकरण करा, बरोबर आहे का नाही? पण बाबासाहेबांनी संविधानामध्ये आरक्षणच दिलं नसतं, बरोबर आहे का नाही? 59 जातींना आरक्षण दिलं. तुम्ही कडूबाई खराच्या गाण्यामध्ये ऐकलं असेल, सारंग समदृढ ते गाणं लिहाय, दिलं झकास वाटी वाटी, असं लिहून आहे ना गाण्यामध्ये. दिलं, माझ्या भीमानं दिलं झकास वाटी वाटी, वाटी वाटी म्हणजे सगळ्याला समान दिलं. 59 जातीला आरक्षण दिलं, बरोबर आहे का नाही? आता आरक्षणच बाबासाहेबांनी दिलं नसतं तर कोणत्या आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं असतं? बरोबर आहे का नाही? मला सांगा बरं माऊल्यांनो, आज मातंग बांधव म्हणजे 59 जातीला, म्हणजे बाबासाहेबांनी केवळ महार जातीला दिलाय का आरक्षण? महार जातीला दिलाय का? 59 जातीला आरक्षण दिलेलं आहे. भंगी, कोळी, चांभार मी नाव घेणार नाही, म्हणजे 59 जातीला आरक्षण दिलाय. जेवढं त्यांना दिलाय तेवढंच आपल्याला दिलाय, म्हणजे वाटी वाटी सगळ्याला सारखं दिलेलं आहे. मग मला सांगा, आपल्याला आरक्षण तेवढंच आहे, मातंगांना आरक्षण तेवढंच आहे, मग त्यांची प्रगती का झाली नाही? सांगा बरं. बाबासाहेबांनी मातंग बांधवाला आरक्षण तेवढंच दिलं, चांभारांनाही तेवढंच दिलं, आपल्यालाही तेवढं दिलंच महारांना, बरोबर आहे का नाही? मग आपली प्रगती का झाली, त्याची का नाही झाली? सांगा बरं. आरक्षण तर सारखंच ना, पण का दिली नाही? केवळ आरक्षणानं प्रगती नाही होत असते, होते का? आपली प्रगती माहिती आहे, केवळ आरक्षणानं शिक्षणानं नाही होत. हे प्रतिनिधित्व होतं. केवळ आरक्षणानं शिक्षणानं प्रगती होत नाही, लक्षात घ्या. आरक्षणाचा अधिकार आणि शिक्षणाचा अधिकार तर या 59 जातीलाही दिला, भंगी, कोळी, चांभार, तेली, यांना सगळ्यांना दिला. पण आपली प्रगती, मातंगाची प्रगती तेवढी झाली नाही. मातंग बांधवाची जेवढी प्रगती झाली नाही तेवढी प्रगती कोणाची झाली? आरक्षण तर सारखंच दिलं ना, पण प्रगती कोणाची झाली? मी पुन्हा पुन्हा सांगतो, आपली झाली. कारण माहित आहे का माऊल्यांनो, लक्षात घ्या, त्यांच्या लक्षात येत नाही मातंग बांधवाच्या की केवळ आरक्षणानं प्रगती होत नाही, तर बाबासाहेबांनी आरक्षणासोबत शिक्षणासोबतच आपल्याला काय दिला? बुद्ध दिला. बुद्धामुळे प्रगती झाली, समजलं का? महार लोकांनी आपल्या घरातले दगडा धोंड्याचे 33 कोटी देवी देवता नदीमध्ये, विहिरीमध्ये फेकून दिले आणि मातंगाने ते घरात भरले. आपण फेकून दिले, त्यानं घरात भरले. त्याच्यामुळे त्याची प्रगती झाली नाही, उलट ते वाजवतच राहिले, भंडारा लावत राहिले, खंडोबा करत राहिले, येडामाई करत राहिले आणि सगळे देवी देवता पूजवत राहिले. आता तर ते मातंग बांधव ताजुद्दीन बाबा आहे पुजते, सैलानी बाबा आहे पुजते, ते भिकाराम बाबा आहे पुजते, तिकडे भिकाजी बाबा आहे पुजते, सगळे गुना बाबा आहे पुजते. तर काय प्रगती होणार आहे? राहिले वाजवत, बरोबर आहे का नाही? प्रगती कशामुळे झाली? केवळ आरक्षणाने नाही होत, तर कशामुळे प्रगती होते? बुद्ध धम्मामुळे. बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या, फरक एवढाच आहे, आपण घरातले फेकून दिले आणि त्यानं घरात भरले, त्याच्यामुळे ते रस्त्यावर उतरून राहिले. अरे राजे, तुम्हाला आरक्षण दिलंच नसतं बाबासाहेबांनी, तर तुम्ही कशाचं उपवर्गीकरण केलं असतं? लक्षात घ्या, बाबासाहेबाचं आरक्षण त्यांना चालते. आजही तुम्ही मातंग लोकांच्या घरी जा, लक्षात घ्या, मी निंदा म्हणून नाही करत, आजही तुम्ही मातंग लोकांच्या घरी जा, जेवढं आपल्याला दिलं तेवढंच त्यांना दिलं. पण तुम्ही गौतम बुद्धाचा आणि बाबासाहेबाचा, काही लोक सोडले तर, सगळ्यांनाच नाही म्हणत मी, काही प्रबुद्ध साठे लोक तुम्ही पाहत असता, तर लक्षात घ्या, आजही बाबासाहेबांना म्हणजे इतरही 59 जातीला आणि मातंग समाजालाही बाबासाहेबांनी जेवढं आपल्याला दिलं तेवढंच आरक्षण दिलं, पण हे लोक वाजवत राहिले, बरोबर का नाही? वाजवत राहिले, म्हणजे आजही गुलाम आहे, अंधश्रद्धेमध्ये आहे. आणि लक्षात घ्या माऊल्यांनो, बाबासाहेबांचं आरक्षण घ्यायला तयार आहे ते लोक, पण तुम्ही आजही तुमच्याच गावामध्ये प्रयोग करून पहा, तुमच्याच गावामध्ये. जसं आता या ताईनं गौतम बुद्धाचा आणि बाबासाहेबाचा फोटो आणला का नाही? बरोबर आहे ना? आणला ना? तर गौतम बुद्धाचा फोटो, बाबासाहेबाचा फोटो, बरं तेही जाऊ द्या, तुम्ही सावित्रीबाईचा फोटो, हा एक फोटो, म्हणजे तेही जाऊ द्या, तुम्ही फक्त गौतम बुद्धाचा फोटो आणि बाबासाहेबाचा फोटो किंवा मूर्ती
त्यांच्या घरी देऊन द्या तुमच्या गावातल्या मातंग बांधायची. येते का? येते का? आमचे नोय म्हणते ते. आणि आरक्षण, अरे तुम्हाला आरक्षणच दिलं नसतं बाबासाहेबांचं, कायचं उपवर्गीकरण केलं असतं तुम्ही? मग चांभार लोकांनी उपवर्गीकरण करण्यासाठी मागणी मागायला पाहिजे, पण चांभार लोकांनी प्रगती केली आहे. लक्षात घ्या माऊल्यानं, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी अनेक राज्यामध्ये फिरत असतो. आपल्या महाराष्ट्रातले चांभार बांधव बाबासाहेबाला मानत नाही, आपल्या महाराष्ट्रातले मानत नाही. पण तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जा, बिहारमध्ये जा, राजस्थानमध्ये जा, गुजरातमध्ये जा, झारखंडमध्ये जा, भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये जा, तिथं तुम्हाला चांभार लोक, कोरी लोक हे बाबासाहेबाला मानतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये फक्त महार लोकच बुद्धाला मानतात, बाबासाहेबाला मानतात, बरोबर आहे का नाही? पण बाकी भारतातल्या इतर राज्यांमध्ये चांभार लोकांनी बुद्धाला स्वीकारलेलं आहे. पण आपल्या महाराष्ट्रात स्वीकारलाय का? चांभार लोकांनी तो सोडा, पण जो आपला भाऊ म्हणतो तो मातंग बांधव सुद्धा बाबासाहेबाचा, तुम्ही आजच प्रयोग करून पहा, बाबासाहेबाचा आणि गौतम बुद्धाचा फोटो त्यांना देऊन द्या, त्यांच्या घरी लावा, म्हणा जेवढं आमच्यासाठी केलं का नाही बाबासाहेबानं, आणि आम्हाला जेवढं दिलं का नाही आरक्षण, तेवढं तुमच्यासाठी बाबासाहेबांना उपकार केलेले आहे. संविधान लिहिलेलं आहे, हिंदू कोड बी लिहिलेला आहे, तुम्हाला अधिकार दिलाय शिक्षणाचा, मतदानाचा, माणुसकीचा, तुम्हाला अधिकार दिलाय, धर्म स्वातंत्र्याचा. असं जर तुम्ही म्हणून त्यांच्या घरी दिग्गा आणि बाबासाहेबाचा फोटो द्यायला जाल ना, तर ते अजिबात लावत नाही. आमचे नोय म्हणते ते. मग आमचे कोण होय? तुमचे कोण होय? दगड धोंडे, येडामाय, खेकसामाय, खंडोबा, भिकाजी, सैलानी बाबा, ताजुद्दीन बाबा, संदलवाले बाबा हे देवी. आणि मातंग लोकांच्याच अंगामध्ये देव्या येते, गरीब लोकांच्याच अंगामध्ये. तुम्ही भारतामध्ये पहा, तुम्ही भारतामध्ये आदिवासी आणि मातंग लोकांच्याच अंगामध्ये देव येते. आता देवानंद देवीनं कोणाच्या अंगात आले पाहिजे? अंबानीच्या बायकोच्या अंगात आले पाहिजे, अडाणीच्या बायकोच्या अंगात आले पाहिजे, किंवा अमेरिकेतले लोक लय श्रीमंत आहेत त्याच्या अंगात आले पाहिजे, जपानच्या लोकांच्या अंगात. तुम्ही पाहिलं का कधी एखाद्या ब्राह्मण बाईच्या किंवा अडाणी अंबानीच्या बायकोच्या किंवा एखाद्या श्रीमंत बाईच्या, ब्राह्मण माणसाच्या किंवा ब्राह्मण, भारतातला कोणताही श्रीमंत माणूस पाहतो जो जगाच्या जो श्रीमंतीच्या यादीत आहे, त्यांच्या अंगात येत नाही. अंगात कोणाच्या येते? भिकाऱ्याच्या, मातंगाच्या, आदिवासी, गोंड, गवारी, कधी कधी आमच्या बाईच्या, महारींच्या येते, तिच्या अंगात येते. काही काय बाया नुसत्या भटकून राहिल्या, लाल धागा, काळा धागा, ज्याला मराचं भेव लागते ना, तेच बाया इकडे तिकडे भटकते. देवीकडे जाऊ दे, इकडे जाऊ दे माय, तिकडे जाऊ दे माय, तिकडे जाऊ दे माय. कुठंच गेल्यानं भलं होत नाही. आपले कर्म चांगले करा. बाबासाहेबांनी एवढा चांगला बुद्ध धम्म दिला, 22 प्रतिज्ञा भटकण्याची काही गरज आहे का? पण काही काय बाया पुन्हा भटकत आहे, इंजाळ्याले चर्च मध्ये जाऊन आल्या, काही बाया आहे, माझ्याकडे पते आहे. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं, बाबासाहेबाचं स्टेटमेंट आहे, ख्रिश्चन धर्म हा भिकाऱ्याचा धर्म आहे. बाबासाहेबाचं वाक्य आहे, बाबासाहेबाचं भाषणामधलं वाक्य आहे. कोणतं? ख्रिश्चन धर्म हा भिकाऱ्याचा धर्म आहे. जेव्हा रोम आणि इटली सारख्या देशामध्ये लोक भुकेनं मरत होते, तेव्हा काही ख्रिश्चन पोप आणि फादरनी त्यांनी खिचडी वाटली आणि त्यांना अन्न दिलं, म्हणून त्यानं धर्म स्वीकारला. लक्षात घ्या. म्हणून ख्रिश्चन धर्म हा भिकाऱ्याचा धर्म आहे. पोप हा कधीच वैज्ञानिक नसतो आणि वैज्ञानिक हा कधीच पोप नसतो. म्हणून ख्रिश्चन धर्मापासूनही सावध राहिलं पाहिजे. लक्षात घ्या. आपल्याला मला सांगा, बाबासाहेबांनी 21 वर्ष सर्व धर्माचा अभ्यास केला का नाही? किती वर्ष? शीख, जैन, हिंदू सर्वच, 18 पुराण, वेद, रामायण, महाभारत, बायबल, ख्रिश्चन, भारतातील सर्वच धर्माचा अभ्यास केला आणि 21 वर्ष अभ्यास केला. नाही 1-2 वर्ष नाही, तब्बल 21 वर्ष. आणि बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म, शीख धर्म, जैन धर्म, यहुदी धर्म, पारसी धर्म, कोणतेच धर्म स्वीकारले नाही. कोणता धर्म स्वीकारला? हे सर्व धर्म आहेत. बुद्धाचा फक्त एकच आहे, धम्म. लक्षात घ्या. आणि बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्म का स्वीकारला नाही? जेव्हा बाबासाहेबांनी, मी 5 मिनिटांमध्ये बोलतो आणि थांबतो, बाबासाहेबांनी नाशिकच्या येवल्याला धर्मांतराची घोषणा केली होती. कोणती घोषणा? धर्मांतराची घोषणा. बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारून या भारत देशावर उपकार केले आहे माऊल्यांनो. लक्षात घ्या, उपकार. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून या भारत देशावर उपकार केलेले आहे. नीट लक्ष द्या. तर बाबासाहेबांनी जेव्हा घोषणा केली येवल्याला, कोणती? 1935 ला, मी हिंदू म्हणून जन्मलो पण हिंदू म्हणून मरणार नाही. हिंदू कुटुंबामध्ये, हिंदू धर्मामध्ये माझा जन्म झाला, हे माझ्या हातामध्ये नव्हतं. हिंदू धर्मामध्ये माझा जन्म झाला चुकून, हे माझ्या हातामध्ये नव्हतं. मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असेल, पण हिंदू म्हणून जगणारही नाही आणि हिंदू म्हणून मरणारही नाही. म्हणून बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये लिहिलाय, मी नरकातून बाहेर पडलो, आज माझा नवा जन्म झालाय. म्हणून बाबासाहेबांनी जेव्हा
धर्मांतराची घोषणा केली येवला नाशिकला की मी कुठला तरी धर्म स्वीकारणार आहोत. तर ख्रिश्चन लोक बाबासाहेबांकडे आले होते, फादर लोक मुंबईला बंगल्यावर आले होते ख्रिश्चन लोक आणि बाबासाहेबांना म्हणत आहे की तुम्ही घोषणा केली बा धर्मांतराची येवले नाशिकला, तर तुम्ही आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारा म्हणते. कोणाला म्हणत आहे? आम्ही तुम्हाला करोडो रुपये देतो. बाबासाहेबाला म्हणत आहे तुम्ही कुठला तरी धर्म स्वीकारणार आहे, धर्मांतर करणार आहे, तर तुम्ही आमचा ख्रिश्चन धर्म घ्या, आम्ही तुम्हाला करोडो रुपये देऊ, तुमच्या समाजाला शिक्षण देऊ, गोळ्या औषधी देऊ, जे काय आहे ते सुविधा देऊ. पण बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, पैसे परत पाठवले करोड रुपये. लक्षात घ्या माऊल्यांनो, करोड रुपये वापस पाठवले. कारण ख्रिश्चन धर्म हा भारतीय धर्म नाही आहे का भारतातला? नाही आहे. कारण 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केले आणि त्याच्यातही जर बाबासाहेबांनी स्वीकारला असतं तर आपण कोण झालं असतं? ख्रिश्चन झालं असतं आणि इंग्रजांची सत्ता आणखी मजबूत झाली असती. बाबासाहेब देशद्रोही ठरले असते का नाही? म्हणून ख्रिश्चन धर्म हा भारतीय धर्म नाही, हा भारतीय संस्कृतीचा भाग नाही, हा परकीय धर्म आहे. म्हणून बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्म नाकारला. मग मुस्लिम लोक आले, मौलवी लोक बाबासाहेबांकडे. तुम्हाला माहित असेल बाबासाहेबांच्या काळामध्ये, ऐका 5 मिनिटात संपवतो, आज जे मिलिंद कॉलेज उभा आहे का नाही, मिलिंद कॉलेज, ती जागा मीर उस्मान अली खान नावाच्या मुस्लिम माणसाने दिली. आज मिलिंद कॉलेज उभा आहे का नाही औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचं, ती जागा कोणी दान केली? विद्यापीठासाठी, मिलिंद विद्यालयासाठी. मीर उस्मान अली खान बाबासाहेबांच्या वेळी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस, जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस. आणि उस्मानिया विद्यापीठ जे हैदराबादला होतं तिथे बाबासाहेब डिग्री भेटली का नाही बाबासाहेबांना, तर ते त्यांचंच आहे उस्मानिया विद्यापीठ हैदराबादचं. लक्षात घ्या. तर हे मीर उस्मान अली खान म्हणजे त्यावेळी भारतातला जगातला सगळ्यात श्रीमंत करोडपती माणूस बाबासाहेबाला पैसे देऊन खरेदी करू शकत नव्हता. समजलं? पण मला सांगा बाबासाहेबांनी बौद्ध धम्मच का स्वीकारला? कारण त्यांच्यावर बुद्ध धम्माचा लहानपणापासूनच काय होता? प्रभाव होता. ते पुस्तक पडलं होतं. बरोबर आहे, ते तर आहेच. मग बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म का स्वीकारलाय? कारण मुस्लिम धर्म सुद्धा हा परकीय धर्म आहे. बरोबर आहे का नाही? आणि बाबासाहेबांनी जर मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आपल्या हातामध्ये काय आल्या असत्या? पेनाच्या ठिकाणी तलवारी आल्या असत्या आणि बाबासाहेबांचं नाव इतिहासामध्ये काळं झालं असतं. बरोबर आहे का नाही? बाबासाहेब बोधिसत्व झाले नसते. कारण बोधिसत्वाचं मन कसं असतं? बाबासाहेबाला बोधिसत्व म्हटलं नसतं, कारण बोधिसत्वाचं मन हे करुणामय असतं. आपल्या महाराच्या हातामध्ये काय आले असतं? मग कल्पना करा, जर बाबासाहेबांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता आणि आपण महार लोक मुस्लिम झालो असतो तर आपल्या हातात काय आल्या असत्या? तलवारी आल्या असत्या. आणि एकही भारतातला ब्राह्मण शिल्लक राहिला नसता, कचाकच कापून काढले असते. आता फजितीच झाली नसती. एक कॉक्रोच मॉक्रोच गीत चालू आहे का नाही, तेव्हाच खतम झाले असते. पण बाबासाहेबांनी आपल्याला रक्ताचा म्हणजे रक्ताचा एकही थेंब न सांडू देता बाबासाहेबांनी क्रांती केली बुद्धासारखी. बरोबर आहे का नाही? रक्त न सांडू देता. तर आपण जर मुस्लिम बनलो असतो तर आज आपलं बाबासाहेबाला बोधिसत्व म्हटलं नसतं. बरोबर आहे का नाही? म्हणून बाबासाहेबांनी परकीय धर्म आहे मुस्लिम धर्म, म्हणून बाबासाहेबांनी मुस्लिम धर्मही नाकारला. थोडाफार विचार केला होता शीख धर्माच्या संदर्भात, परंतु बाबासाहेबांना शीख धर्मामध्ये सुद्धा काहीतरी असमानता, अंधश्रद्धा दिसली. म्हणून बाबासाहेबांनी ख्रिश्चन, मुस्लिम, शीख, जैन आणि हिंदू धर्म तर माहितच आहे तुम्हाला, म्हणजे गाईचे, बैलाचे, म्हशीचे केस भादरत होते, पण बाबासाहेबाची लहानपणी कटिंग करून देत नव्हते. शाळेला तुम्हाला पनवेल नाक्यावर शाळेमध्ये पाणी प्यायला भेटत नव्हतं, वर्गाच्या बाहेर बसावं लागत होतं. बडोद्याला बाबासाहेबाचा अपमान झाला, बैलबंडीवरून हाकलून दिलं, सगळं तुम्हाला माहितच आहे. मग ते शाळेमध्ये दूर दूर बसवलं जात होतं. हे सगळं बाबासाहेबांनी अपमान सहन केला आणि हिंदू धर्माच्या परिवर्तनाची वाटही पाहिली. लक्षात घ्या. म्हणून ख्रिश्चन, मुस्लिम, शीख, जैन हा धर्म बाबासाहेबांनी नाकारला आणि कोणता धम्म दिला? बौद्ध धम्म दिला. आणि बाबासाहेबांनी आपली घर वापसी केली. कारण प्राचीन काळातली आपण भीमा कोरेगावाचा पराक्रम करणारे आपण नागवंशी लोक आधी प्राचीन काळात बौद्ध लोकच होतं. बाबासाहेबांनी आपल्याला पुन्हा आपल्या घरी आणलेला आहे. आपण प्राचीन काळामध्ये नागवंशी बुद्धिस्ट लोक होतं, आज आपल्याला बाबासाहेबांनी घराकडे वळवलेलं आहे. म्हणून फरक एवढाच आहे, जे आज आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यासाठी करत आहे, आजही मातंग बांधवांनी बुद्ध धम्माचा जर स्वीकार केला तर त्यांचंही बदल होऊ शकते. पण ते काय म्हणते, आमचं आरक्षण खाल्लं, आमचं आरक्षण खाल्लं, आमचं आरक्षण खाल्लं. तुम्ही रात डपडे वाजवत. मी एक पिक्चर पाहिला होता, त्याला राष्ट्रीय पुरस्कार भेटला होता, तुम्ही तो नक्की पहा. तो पिक्चर आहे बाबू बँड बाजा. म्हणजे आज जे मातंग बांधवाचा जो व्यवसाय होता डपडे वाजवणं, त्याच्यावर ब्राह्मणांना कब्जा केलेला आहे. आता डीजे चाला, कारण त्यांच्याकडे रोजगार राहिलेला नाही. बरोबर आहे का नाही?
कोणी वाजवू शकते ना आता डीजे, ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनी डीजे घ्या, मोठा मोठा घ्या, बरोबर, त्याचा धंदा गेला आता तो, बरोबर आहे का नाही. हे राहिले वाजवत, म्हणजे जेव्हा मयत होईन गावामध्ये कोण मरण तरच त्याला वाजवायला भेटन, तरच पैसे भेटन, पोट भरण, बरोबर आहे. कोण जन्म आता तेही त्याच्यापासून हिसकून घेतलं. हे सगळं ब्राह्मणाचं षडयंत्र आहे. आपल्या मातंग बांधवामध्ये आणि महार बौद्ध लोकांमध्ये भांडण लावण्यासाठी हे ब्राह्मण लोक षडयंत्र करत आहे आणि मातंग लोक त्याला बळी पडत आहे, बरोबर आहे का नाही. आणि ब्राह्मणाचं कामच आहे ते फोडा आणि राज्य करा. आधी त्याने भांडणं लावले होते, आता ते भांडणं लावत आहे, बरोबर का नाही. म्हणून मातंग बांधवांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला पाहिजे. केवळ आरक्षणानं आणि आरक्षणाचं उपवर्गीकरणही जरी केलं तरी ते तर होणारच नाही, पण आरक्षणाच्या उपवर्गीकरणानंही त्यांचा बदल होणार नाही, प्रगती होणार नाही. त्यासाठी काबाड कष्ट करावे लागते, शिकावं लागते, मेहनत करावी लागते, जिद्द करावी लागते. ते घंटा वाजवल्यानं होत नाही. आजही ते कोंबडे बकरे मातंग लोक सगळे त्याच्यामध्येच दूर पडलेले आहे. आणि दोष कोणाला येते? ते बौद्ध लोकांना आमचं आरक्षण खाल्लं म्हणते. तुम्हाला कोणा मनाई केली होती? आता ते भानावर आले, पण आता ते भांडणं लावून देत आहे. लक्षात घ्या माऊल्यांनो, भारतामध्ये काय काय प्रकार चालू आहे त्या नीटच्या संदर्भात तुम्हाला माहितच आहे, बरोबर आहे का नाही. आणि मोदी अजिबात बोलत नाही, कारण मोदीनं सगळे आपले पैसे ते त्याला माहित आहे. तुम्ही हाकलू नाही दिलं ना, ते विदेशामध्ये पडणार आहे. लक्षात घ्या, त्याचे घर बंगले सब बांधून आहे, तुम्हाला इथंच ठेवणार आहे, तुम्हालाही विकणार आहे काही दिवसानं. लक्षात घ्या, देश विकणं म्हणजे तुम्हाला विकणं आहेच ना. आणि तुम्ही राहा मस्त घर बांधत राहा, कार्यक्रम करत राहा, डीजेवर नाचत राहा, हळदीन मेहंदीन याच्यातच राहा. देशामध्ये काय चालू आहे, संविधानावर काय हल्ले चालू आहे, आणि महाबोधी महावीराचं काय चालू आहे. आम्हीच जायचं का भंतेजीनं? आज आपल्या बदल्याच बुद्ध विहारावर त्यांनी कब्जा केलाय. महाबोधी महावीर बामणाचा कब्जा आहे. संविधान धोक्यात आहे. संविधान जर बदललं ना, हे सगळं तुमचं काहीच राहणार नाही, जुने दिवस आल्याशिवाय राहणार नाही, आणि गुलामीतच जगावं लागेल आपल्याला. म्हणून सावध व्हा, जागृतीचा अग्नी तेवट ठेवा. लक्षात घ्या, हे आपली काहीतरी समाजात काय चालू आहे, समाजाचं काहीतरी देण आहे. बाबासाहेबांच्या संविधानाला वाचवणं ही काळाची गरज आहे. हे सगळं आपलं हे जे वैभव आहे, हे सगळी भीमाची पुण्याई आहे. जरी आईनं, सविता आईनं, नानाजीने जरी घर बांधलं असेल, पण हे कोणाचं आहे म्हणा बरं? आमची कमाई आहे म्हणून, बरोबर आहे का नाही. कोणाची कमाई आहे? भीमाची कमाई आहे. म्हणून काही लोक म्हणतात, खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रे, आणि पेतो त्या दारूवर पव्यावर देशीच्या. ते कोणाच्या पैशाची वय? आपल्या लोकांकडे पैसा आता मावत नाही. आता लोक, ज्याच्याकडे पैसा आला ते लोक आता माझ म्हणलं तर बेकार वाटून उधळपट्टी करत आहे. लोक मस्तावले लोक आपले. बाबासाहेबाचे पैसे आहे, आपल्याकडे पैसे नव्हते, खाले प्याले, आता मस्त पिळून राहिले बाबासाहेबाच्या. म्हणजे भाकरीवरच सही आहे का? आणि पेतो त्या दारूच्या देशीवर पव्यावर कोणाची सही आहे? ते बाबासाहेबाच्याच पैशाची आहे का नाही? मग बाबासाहेबांच्या कृपेमुळे आपण शिकलो, आपल्याला हे पैसे आले. ते दारू त्यासाठी पैसे आहे का? काहीतरी बाळगा ना मनामध्ये, नाही जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, की आज आपल्याकडे पैसे आले तर आपण दारू मध्ये घालून राहिलो. लक्षात घ्या, तुमचं घरदार सगळं नष्ट होते. ज्याच्या घरामध्ये दारूचा, बाईचा आणि जुव्याचा नाद असेल ते घर पूर्ण खतम होत असते. घरामध्ये सुख शांती तेव्हाच राहत असते जेव्हा घरातले लोक पंचशिलाचं पालन करतात, अंधश्रद्धेपासून दूर राहतात, बरोबर आहे का नाही. आणि कुठल्या कर्मकांडाकडे राहत नाही, कुठल्या दुवाबाबाकडे राहत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या घरामध्ये सुख शांती तेव्हाच राहतात जेव्हा घरातले लोक एकजुटीने राहतात, बरोबर आहे का नाही. आता घर तर बांधले, प्रीतमने शुभमले बांधून दिलं, बरोबर आहे का नाही. आता हे घर बांधलं, मग घर बांधल्याच्या नंतर काय करतात? लग्न करतात. लग्न केल्याच्या नंतर झाले 4 चोरी, कुठं राहिली शांतता? आणि तुम्ही भंतेजीला बोलावता घरामध्ये शांती येऊ द्या म्हणून, असं होईल का? घरातल्या लोकांनी एकत्रित पद्धतीनंच राहिलं पाहिजे जोपर्यंत राहता येते तोपर्यंत. आणि आपल्या आई वडिलांनी जे आपल्यासाठी खस्ता काढलेले आहे, आपल्यासाठी हे घर उभं करून दिलेलं आहे, तर काही लोक काय करतात, बंगल्यामध्ये पोरं राहतात. आणि आई वडिला, मी एका ठिकाणी पाहिलं, बंगला बांधला पोरानं 2 मजल्या, आणि आम्हाला उद्घाटनासाठी बोला, तुमची आई कुठं आहे म्हणलं, तर बाजूला ते जुनं घर होतं, झोपडी, आणि ते बुडी होती, तिथं काड्या गौऱ्या भरलेल्या होत्या. आणि तिथं आपण इथं बंगल्यामध्ये पोरगं, ते बुडी तशी तिच्या अंगावर. तुम्हाला खोटं वाटत असेल, भंतेची हातची गोष्ट सांगते म्हणून, या केळापूरचीच गोष्ट होय, केळापूरचीच. म्हणजे आई बंगला, म्हणजे पोरं बंगल्यामध्ये, ते बुडी काय नाही, जुन्या घरामध्ये लाईट नाही, तिथं काही नाही, आणि ते खाट होती, आणि तिथं ते बुडीनं चुलीवरचा स्वयंपाक केला. आणि इकडे सून कायच्यावर करून राहिली? गॅसवर मस्त आपली. अरे अरे काय हे फजिती? अरे आई वडिलांची तुम्ही अशी फजिती कराल तर तुम्हाला काय सुख भेटणार आहे? आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांनीच आपल्याला हे जग दाखवलेलं आहे, बरोबर आहे का नाही. आणि बाबासाहेबांमुळेच आपल्याला हे सगळं प्राप्त झालंय, रमाईमुळे प्राप्त झालेलं आहे. म्हणून जगामध्ये सर्व काही विकत भेटते, पण आई वडील विकत भेटत नाही. म्हणून आई वडील जेव्हा म्हातारे झाले, आता नानाजीने आणि सविताईने इथपर्यंत हे उभं केलेलं आहे, आता पुढे या मुलांना ते सांभाळायचं आहे. परंतु त्यांच्यानं जर कष्ट झाले नाही, श्रम झाले नाही, तर आई वडिलांची त्यांनी सेवा केली पाहिजे. आणि बुद्धानं तेच सांगितलंय, आई वडिलांची सेवा करणं याच्यासारखं पुण्य कार्य
कोणताच नाही. जे लोक आई वडिलांचा छळ करतात आणि काही बाया सासू सासऱ्यांचाही छळ करतात, त्याचं कधीच भलं होत नाही. भलं होत नाही, मी सराप नाही देत, त्याचं भलं होत नाही. मग तुमचे लेकरं करत नाही पुढे जाऊन, बरोबर आहे का नाही? तर ज्यानं सासू सासऱ्यांचा छळ केला ना, आई वडिलांचा छळ केला, त्याचा सांभाळ केला नाही म्हातारपणामध्ये, त्याचंही तशीच फजिती होणार आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून ते दिवस आपल्यावर येऊ शकते, म्हणून आपण सावध राहा. आज या इंजाळा गावामध्ये या दिघाडे परिवारामध्ये या ठिकाणी मला आमंत्रित केलं. माझी तुम्ही छोटीशी धम्मदेसना ऐकलेली आहे. हा व्हिडिओ मी उद्याला टाकणार आहो. माझं जे चॅनल आहे नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल, इतर प्रवचन ऐकण्यासाठी नोबेल ट्रूथ चॅनल आपण सबस्क्राईबर करा. आणि सर्वांना मी एक आवाहन करतो की यावर्षी 23 सप्टेंबरला संकल्पभूमी बडोद्याला चला. बाबासाहेबांनी तिथे वडाच्या झाडाखाली 11 दिवस तिथे राहिले होते नोकरीला. तर बाबासाहेबांनी बडोद्याला, गुजरातच्या बडोद्याला जर संकल्प केला नसता तर आज आपल्याला हे दिवस भेटले नसते. म्हणून नागपूरच्या दीक्षाभूमी सारखा आणि भीमा कोरेगावासारखा कार्यक्रम असतो कुठे? बडोद्याला, संकल्पभूमी बडोद्याला. तर ती तारीख आहे 23 सप्टेंबर. तर आपण सगळ्यांनी 2 दिवसासाठी, 23 सप्टेंबरचा कार्यक्रम असतो, 21-22 ला निघायचा आहे. मी इंजाळ्याच्या लोकांना आणि सर्व माझे जे काही युट्यूबर आहे अशा सर्व उपासक उपासिकांना मी विनंती करतो की यावर्षी आपण संकल्पभूमी बडोद्याला चलायचं आहे. तारीख आहे 23 सप्टेंबर. ठीक आहे, थांबतो. भवतु सब्ब मंगल, भवतु सब्ब मंगल. सगळ्यांनी साधू साधू म्हणा.